भारतीय आयटी क्षेत्रात सायलेंट लेऑफची लाट पाहायला मिळते। 50,000 नोकऱ्यांवर संकट येण्याची शक्यता आहे। तांत्रिक बदलांमुळे कौशल्यांमध्ये तफावत निर्माण होते, ज्यामुळे काही कर्मचारी व्यवसायाच्या गरजांशी जुळवून घेऊ शकत नाही। त्यामुळे आता आयटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून काही ठोस पावले उचलण्याची अपेक्षा आहे। तर सरकार यावर काय पावलं उचलतात हे आगामी काळात पाहावं लागेल। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। पाहूयात। आयटी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस बदल होतानाचा आपल्याला पाहायला मिळत आहे। याचं कारण म्हणजे एआय टेक्नॉलॉजीचा वापर आणि ऑटोमेशनचा वापर या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त केला जातो। यामुळे अनेकांच्या नोकऱ्या आता धोक्यात आल्याचं देखील मत असं तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। 50,000 पेक्षा अधिक ज्या नोकऱ्या आहेत त्या धोक्यात आल्याचं देखील आता सांगितलं जात आहे। आणि ह्याचा मोठा फटका हिंजवडी आयटी पार्क असेल किंवा पुणे आयटी पार्क असेल यांना बसण्याची शक्यता आहे। कारण की ह्या परिसरामध्ये मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत, ज्या परदेशातून ह्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी लाखोच्या संख्येने जे आहेत ते कर्मचारी काम करतात। त्यांच्या स्किलमध्ये कोणतीही डेव्हलपमेंट होत नसल्यामुळे एआयचा वापर आणि ऑटोमेशनचा वापर ह्या आयटी क्षेत्रामध्ये आणल्याचं देखील बोललं जात आहे। आणि यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या ज्या आहेत ते गमावाव्या लागणार आहेत। त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि कोणत्या तरी उपाययोजना आणाव्यात आणि यांच्या नोकऱ्या जाऊ नये अशीच ह्या सर्वांना अपेक्षा आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात एआयचा वापर ह्या नोकऱ्या खाऊ शकतो असं देखील आता मत इथले जे कर्मचारी आहेत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड, हिंजवडी। कर्मचारी संघटनांना सुद्धा बोलवून ऑन ग्राउंड ॲक्च्युली लेऑफ्स कसे चालू आहेत, कसं बळजबरीने राजीनामा द्यायला लावतात। जर तुम्ही एआयमुळे काढत असाल तर तुम्ही प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून काढलं पाहिजे। तुम्ही एका बाजूला कर्मचाऱ्यांना बळजबरीने राजीनामे घेतात, त्याला सायलेंट लेऑफ असं सगळीकडे टर्म्स पाठवता, पण तुम्ही ॲक्च्युली ग्राउंडवर येऊन बघितलं तर कर्मचाऱ्यांना दमदाटी करून सुद्धा कंपनीमधनं कामावरून काढलेलं आहे। तर आमची सरकारला हीच विनंती की तुम्ही ह्या दोन्हीवरती चर्चा घेऊन, कारण काही संख्या फार मोठी आहे, 25,000 50,000 जर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार असतील तर हा फार मोठा विषय आहे आणि त्यात तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।